भागवत कराड यांनी कुटुंबाचा मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून येणार असा विश्वास कराड व्यक्त करतायत। या सगळ्या संदर्भात कराड यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी देखील मतदानाचा अधिकार सहपरिवारासह बजावलेला आहे। त्यांच्या पत्नी देखील आलेल्या आहेत आणि स्वतः डॉक्टर भागवत कराड देखील आहेत। मात्र एक लक्ष वेधून घेते ते म्हणजे त्यांच्या गळ्यातील तो रुमाल ज्याच्यावर जय श्रीराम लिहिलेला आहे। काय सांगाल, हिंदुत्ववादी विचार त्यासोबतच भगवा कोट आणि तुम्ही मतदानाचा अधिकार बजावताय, काय संकेत आहे? भगवान राम ये हमारा आराध्य दैवत है और भगवान जी का मंदिर अयोध्या में हुआ, ये हमारे लिए बहुत गर्व की बात है। तो भगवान राम हो, गणेश जी हो, उसको वंदन करते हुए हम मतदान को आया है। हमारा मतदान का अधिकार हमने गजाया है, यानी बताया है, किया है। अभी हम इतना ही भगवान से प्रार्थना करते हैं कि 29 महानगर पालिका में भाजपा की सत्ता आना चाहिए और छत्रपति संभाजीनगर में निर्विवाद भाजप का महापौर बनना चाहिए। मतदार हा प्रत्येकाचा, मतदान करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, तो त्यांनी बजावलाच पाहिजे। सगळ्या महिलांनी बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे। ज्यांचे ज्यांचे मतदान आहे त्यांनी येऊन तो हक्क गाजवावा आणि आपलं मत मांडावं, जी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते। दर 5 वर्षातनं एकदाच आपल्याला हा चान्स मिळतो। त्यामुळे मी सगळ्यांना हे आव्हान करीन की प्रत्येकाने घराबाहेर पडावं, प्रत्येक मतदारांनी बाहेर पडावं आणि आपला हक्क बजावावा। त्यांच्या गळ्यातील भगवा रुमाल हा लक्ष वेधून घेतोय आणि त्यांचा जो विचार आहे हिंदुत्वाचा तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।